महाराष्ट्राची निवडणूक देशाची दिशा आणि दिशा बदलेल असं कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अमित शहांनी विधान केलेलं आहे। माझा प्रवास कार्यकर्ता ते राष्ट्रीय अध्यक्षपर्यंत झाला असं देखील यावेळेस अमित शहांनी म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार असा दावाही अमित शहांनी केला। कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अमित शहांनी हे मोठं विधान केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार असं अमित शहा म्हणाले। तसंच महाराष्ट्राची निवडणूक हे देशाची दिशा बदलेल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। तर अतिविश्वास ठेवू नका आणि गाफील राहू नका, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय। विरोधक एकत्र आलेत, आपल्याला तडजोड नको, ठाकरेंचा जनाधार संपलेला आहे असंही फडणवीस यांनी यावेळेस म्हटलं। विरोधक एकत्र आलेले आहेत आणि आपल्याला कुठल्याही ठिकाणी तडजोड नको आहे असं यावेळेस फडणवीस म्हणालेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आजच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना हा कानमंत्र दिला आहे। तसंच ठाकरेंवर टीका करताना ठाकरेंचा जनाधार संपलाय असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। फडणवीसांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला। आजचा संवाद मेळावा आणि या संवाद मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। महाराष्ट्राची निवडणूक देशाची दिशा बदलेल असं यावेळेस अमित शहांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या या विधानसभा निवडणुकीसाठी आता भाजप देखील ॲक्शनवर आलेली आहे असं दिसतंय। आणि देवेंद्र फडणवीसांनी देखील अतिविश्वास ठेवू नका, गाफील राहू नका असं कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे। कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलेला आहे। सोबतच ठाकरे यांचा जनाधार संपल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केलाय। विरोधक एकत्र आलेले आहेत, आपल्याला तडजोड नको आहे असंही देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये म्हटलेलं आहे। वैदेही काणेकर आमच्या प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। वैदेही, महत्त्वाचा प्रश्न आपण बघतोय की अमित शहांचं वक्तव्य की महाराष्ट्राची ही जी निवडणूक आहे ही देशाची दिशा बदलेल असं त्यांनी म्हटलंय, काय अधिक सांगाल? नक्कीच आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हा नेहमीच राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे। कारण महाराष्ट्रामधील राजकीय स्थिती हे देशाचं नेतृत्व करते असं वारंवार जे आहे ते निदर्शनास आलेलं बघायला मिळत आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय स्थिती जी आहे ती सध्या महायुतीच्या बाजूने आहे असं मत जे आहे ते अमित शहा यांनी व्यक्त केलेलं बघायला मिळते। आणि त्याच्यामुळेच यंदा आगामी निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधील राजकीय स्थिती ही महायुतीला ही उत्तम ठरणारी आहे आणि म्हणूनच देशाचं नेतृत्व देखील त्याच दिशेने असेल असं अमित शहा यांचा म्हणण्याचा अर्थ आहे। आज अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि आज खरं तर महायुतीतील प्रमुख नेत्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीतील तीनही घटक पक्षाचे नेमके किती उमेदवार रिंगणात असतील आणि कशा पद्धतीनं जो तिढा आहे तो सोडवण्यासंदर्भात कसली पावलं उचलू शकतील या संदर्भात निर्णय खरं तर आजच्या या बैठकीमध्ये होऊ शकतो। लेट नाईट मीटिंग खरं तर अमित शहा घेणार आहेत, मात्र या मीटिंगमध्ये महत्त्वाच्या अनेक गोष्टींसंदर्भात चर्चा होणार आहे। एकमेकांच्या संदर्भातले जे तेढ आहेत ते कमी करून कशा पद्धतीनं महायुती जिंकेल याच अनुषंगाने विचार करायचा आहे असा आदेश देखील अमित शहा देऊ शकतील। त्याचप्रमाणे ज्या सीट्सबद्दल तिढा कायम आहे त्याच्यावर नेमका कशा पद्धतीनं तोडगा काढायचा या संदर्भातला निर्णय देखील अमित शहा देऊ शकतील। बिलकुल, धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। अतिविश्वास ठेवू नका आणि गाफील राहू नका असं देखील फडणवीसांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देताना म्हटलंय।